आपकी अदालतमध्ये क्रिकेटर युवराज सिंग यांच्यावर आरोप आहे की आयुष्याबद्दलचा यांचा दृष्टिकोन नॉन सिरियस आहे. युवराज, बोलायला तर मलाही चांगलं वाटत नाहीये, पण ही गोष्ट खरी आहे की शिकण्याच्या बाबतीत तुम्ही अगदीच नालायक होतात, झिरो होतात. हो बरोबर. जसं KG वगैरे मध्ये ठीक होतं त्यावेळेस अभ्यास पण जास्त काही नसायचा. पण 7वी-8वी पर्यंत पुढे खूप अभ्यासामध्ये फोकस खराब झाला होता आणि गेमच्या दिशेने लक्ष जायला सुरुवात झाली होती, तर अगदीच पूर्ण नालायक होतो. आणि गेमपेक्षा जास्त तुमचं लक्ष सिनेमांवर असायचं. तुम्ही ऍक्टर बनायचा प्रयत्न करत होता. हो, माझ्या वडिलांनी खूप पंजाबी सिनेमांमध्ये ॲक्टिंग केली आहे, तर मी त्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि जेवढे पण नवीन स्टार्स होते त्यावेळेस अमिताभ बच्चनचे सिनेमे खूप बघायला जात असायचे, तर त्यासाठी प्रयत्न करत होतो, पण काही काम झालं नाही. कदाचित लोकांनी कधी पाहिलंच नसेल की तुम्ही पंजाबी फिल्म्समध्ये कशी ऍक्टिंग केली होती. त्याचा एक नजराणा मी आपकी अदालतमध्ये जनतेला दाखवू इच्छितो. त्यात नको, युवराजने नाही दाखवलं तर चांगलं आहे. पण जर पब्लिक डिमांड आहे तर मग बघून घेऊया आम्ही काय हो. केलंय ते. युवराज सिंग जेव्हा पंजाबी फिल्ममध्ये ऍक्टिंग करत होते तर कशी यांनी ऍक्टिंग केली होती? खूप जुनी क्लिपिंग आहे. चांगलं काम केलं यांनी, एका मुलाला वाचवतायत. आणि त्याचं बक्षीस मिळत आहे यामध्ये. हो, हे मी फेल होत होतो सारखं स्कूलमध्ये. आणि माझ्या वडिलांनी मला म्हटलं, की "बाळा तू एक एक महिना ना अभ्यासातून ब्रेक घेऊन टाक. कदाचित तुझं माइंड थोडं फ्रेश तरी होईल. यासाठी माझ्या लहानपणीचा रोल कर येऊन." तर मी म्हटलं, "चांगली आयडिया आहे. थोडी शाळेमधून सुट्टी पण मिळेल 1 महिन्यासाठी." तर मी गेलो आणि मी घातम प्रकारचा एक रोल केला. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानकडून ट्रेनिंग घेत होतात कशी ऍक्टिंग केली पाहिजे. शाहरुख खान मला खूप पसंत आहेत. मला पसंत आहेत ते ॲक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा पण चर्चा करतो खूप मजा येते, खूप मस्करी चालू असते आणि स्टेजवर खूपदा त्यांच्यासोबत चेष्टा-मस्ती केली आहे. तर चांगलं वाटतं त्यांना भेटून खूप. आणि ते तुम्हाला शिकवत होते देवदासचा एक डायलॉग, हो. की कसं कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है. हो, ते त्यांना माहीत होतं, की मी खूप 1-2 पंजाबी फिल्म केली आहेत. तर त्यांनी म्हटलं, की पंजाबी फिल्ममध्ये आपली डायलॉग डिलिव्हरी दिली तर चांगलं वाटेल. कारण हिंदीमध्ये केलं तर मी एक्सपोज झालो असतो. स्टेजवर म्हणून असं करून पंजाबीमध्ये केलं. म्हणजे खरं तर तुमचा इंटरेस्ट सिनेमांमध्ये आहे, क्रिकेटमध्ये कमी आहे. हो, खरं तर ती अशी परसेप्शन बनली आहे माझ्याबद्दल. असं म्हटलं जातं, की माझं लक्ष नेहमी क्रिकेटमध्ये कमी असतं आणि बाकी गोष्टीमध्ये जास्त असतं. जे की अजिबात खरं नाहीये. मी तर हेही ऐकलंय, की तुम्हाला लहानपणी सुद्धा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नव्हता आणि तुम्हाला जेव्हा पटियाला पाठवण्यात गेलं होतं, नवजोत सिंग सिद्धू जे मोठे प्लेयर आहेत, त्यांनी 5 दिवसानंतर तुमच्या वडिलांना बोलावून सांगितलं होतं, "याला घेऊन जा, याचं काम नाहीये क्रिकेट खेळणं." हो, हे खरं आहे. त्यावेळेस पटियालावरून खूप तिथले तिथले प्लेयर्स खूप चांगलं क्रिकेट खेळत होते. तर माझ्या वडिलांनी विचार केला, की त्यांचे नवजोत सिंग सिद्धू चांगले मित्र आहेत, तर त्यांच्याजवळ पाठवलं तर तर कदाचित मी कोणी प्लेयर बनून जाईन. खरं तर नवजोत सिद्धू ज्यावेळेस इंडियासाठी खेळत होते, तर कधी येत होते, कधी निघून जात होते. तर 2-3 दिवस मला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली आणि पाहिलं, की मी कसा खेळतोय. त्यांनी मग 1 आठवड्यानंतर माझ्या वडिलांना फोन केला आणि बोलवलं घरी, आपल्या भावाच्या घरी. तर ते तिथे बसले होते. तर त्यांनी म्हटलं, की "योग पाजी, मला नाही वाटत तुमचा मुलगा क्रिकेट खेळू शकतो. यामध्ये ती ती गोष्ट नाहीये. ते म्हणतात ना, ती टॅलेंट नाहीये. टॅलेंट नाहीये किंवा हुनर नाहीये." तर माझ्या वडिलांनी मला लक्षात आहे काही 15-20 सेकंदासाठी अगदी शांत झाले होते. त्यांना समजलं नाही, की काय बोलावं? तर 20 सेकंदानंतर त्यांनी मला म्हटलं, की "बाळा, सामान उचल आणि मी बघतो, की तू प्लेयर कसा नाही बनत." आणि त्यानंतर मेहनतीचं काम सुरू झालं. त्यानंतर पुढचे 4-5 वर्ष त्यांच्या देखरेखीत राहिलो मी. माझं जे क्रिकेटचं शेड्यूल असायचं ते सकाळी उठायचं, पळायला जायचं. त्यानंतर कॉलेजच्या ग्राउंडमध्ये माझे वडील कोच होते डी-ए-व्ही कॉलेज ऑफ चंदीगडमध्ये. तर सकाळी कॉलेजला जायचं, दुपारी येऊन मला सल्ले देत होते. संध्याकाळी एक आणखी स्टेडियम होतं चंदीगडमध्ये तिथे प्रॅक्टिस होत होती. त्याच्यानंतर संध्याकाळी जिम आणि माझ्या वडिलांनी रात्री घराच्या आत गार्डन होतं. तर माझी आई खूप प्रेमाने ते गार्डन सांभाळून ठेवत होती. तर पूर्ण गार्डनच उकरून टाकलं आणि तिकडे टाईल्स लावून घेतल्या आणि 17 यार्डची पिच बनवली, नेट वगैरे लावलं आणि फ्लड लाईट्सच्या आत मला रात्री ते टेनिस बॉलसोबत ओल्या टेनिस बॉलसोबत
प्रॅक्टिस करून घ्यायचे. तर सिद्धूंना कधी जाणीव झाली या गोष्टीची, की ज्याला त्यांनी नालायक ठरवलं होतं, तो कसा काय प्लेअर बनला? हो, त्याच्यानंतर 4-5 वर्षांमध्ये क्रिकेट चांगलं खेळायला सुरुवात केली. इंडिया अंडर 19 साठी सिलेक्ट झालो आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कॅम्प पुन्हा पटियालामध्ये लागला आणि सिद्धूपाजी परत बघायला आले आणि एकदमच हैराण झाले ते मला बॅटिंग करताना बघून आणि त्यांनी मला आठवतंय वडिलांना फोन केला आणि म्हटलं, की "माझ्याकडून चूक झाली. तुमच्या मुलांमध्ये तर खूप टॅलेंट आहे." आम्ही तुमच्या ॲक्टिंगची क्लिपिंग पाहिली, तुमचा क्रिकेट देखील आम्ही पाहिला, जेव्हा तुम्ही 6 षटकार लावले होते. तो एक असा फोटो आहे, जो प्रत्येक मनुष्याच्या आठवणीत छापला गेलाय. सिरियसली तो षटकार मारण्याचा निर्णय केला होता, की तिथेही तुम्ही विचार केला, की आज जरा काही ॲक्टिंग करून दाखवूया मैदानावर? जर अशी ॲक्टिंग असती तर प्रत्येक मॅचमध्ये केली असती ॲक्टिंग मी. पण त्यावेळेस आमच्यासाठी जिंकणं ती मॅच खूप गरजेचं होतं आणि मागच्या 2 मॅचेसमध्ये माझा परफॉर्मन्स चांगला नव्हता एवढा आणि शेवटच्या 2 ओव्हर शिल्लक होत्या आणि नुसतं जाऊन प्रत्येक बॉल मारायचा कारण 15-20 बॉल शिल्लक होते आणि मला आठवतंय की त्या दिवशी एक 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 बॅट्समनची नेहमी अशी फिलिंग असते किंवा कोणत्याही व्यक्तीची फिलिंग अशी असते जेव्हा तुम्हाला बॅटच्या वर बॉल चांगला लागत असेल, तर त्यावेळेस जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो मला चांगली फिलिंग येत होती, पण माझा मोठा परफॉर्मन्स येत नव्हता. तर त्या टुर्नामेंटच्या वेळेस मला एक खूप चांगला फील येत होता, की जेव्हा लागला तर खूप चांगला लागेल. तर त्या दिवशी तर परमेश्वराची खूप कृपा हे झाली. जे 6 षटकार तुम्ही मारले होते, त्याच्या आधी मी पाहिलं होतं, की फ्लिंटॉफशी तुमची काही बाचाबाची झाली होती. हो, खूप प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी झाल्या होत्या. त्याआधी नेहमीच मला फॅन किंवा लोक विचारत असतात, की तुम्ही त्यांना काय बोललात? ते तुम्हाला काय बोलले? ही गोष्ट स्पष्ट आहे, की मी इथे नाही बोलू शकत, पण खूप प्रेमाच्या गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे तुम्ही म्हणताय, की अशा शिव्या दिल्या होत्या, की जनतेच्या समोर सांगू नाही शकत. आधी शिव्या खाल्ल्या, मग थोडं चांगल्या प्रकारे सांगितलं आणि त्यानंतर तो एक बिल्डअप बनला गेला, की असं बनलं गेलं, की त्याने मला काहीतरी म्हटलं, मी परत त्यांना काहीतरी बोललो, मी अग्रेसिव्ह झालो. मला राग आला. ॲक्चुअली राग तर खूपच आला होता. एक रिव्हेंजसारखी फिलिंग आली होती. असं की मला काहीतरी बोललं तर मी काहीतरी केलं पाहिजे. ते नॅचरली आता 6 षटकार मारले गेले तर खूप तुम्ही हिशोब बरोबर केला त्यांच्याशी. हिशोब बरोबर लागला अगदीच. महेंद्रसिंग धोनींचं आम्ही स्टेटमेंट पाहिलं होतं, जेव्हा T20 वर्ल्ड कपमध्ये आपण हारलो होतो. त्यांनी म्हटलं होतं, की जास्त करून प्लेयर्सचा परफॉर्मन्स यासाठी खराब होता, कारण रात्री पार्ट्यांमध्ये जात असतात. आणि जेव्हा पार्ट्यांची चर्चा येते, तुमचं नाव सगळ्यात वरती असतं त्या लिस्टमध्ये. हो. IPLच्या दरम्यान पार्ट्यांमध्ये जाणं, अगदी उशिरापर्यंत रात्री जागणं, याचा परिणाम परफॉर्मन्सवर झाला? बघा ती एक टुर्नामेंट IPLच्या नंतरची होती आणि तो 2020 वर्ल्ड कप होता. नेहमी आमची मीडियाची सवय आहे, की की जेव्हा आपण इंडियन टीम हारते आणि त्यांना वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींवर आरोप लावले जातात आणि असं नाही म्हटलं जातं, की तुम्ही खराब खेळलात, विच इज समटाईम्स फेअर, समटाईम्स अनफेअर. मला असं वाटतं, की आपण रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल आहोत. इंडियासाठी खेळत आहोत आणि आपल्याला माहिती आहे, की देश आपला किती इम्पॉर्टंट आहे. देशाचं नाव उज्ज्वल करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या बॉडीला माहिती आहे, की तुम्ही जर रात्री पार्टी करायला गेलात, सकाळी तुमची मॅच आहे, तर तुम्ही मॅचमध्ये चांगलं नाही खेळू शकणार. IPLच्या पार्ट्यांबद्दल तर बऱ्याच गोष्टी छापल्यात. तिथे मॉडेल्स असायच्या, मुलीही असायच्या आणि बरेचसे प्लेयर त्या मुलींना बरोबर घेऊन रूममध्ये जात असायचे. हे सगळं तर मी ऐकलंच नाहीये. हे तर मला आज माहीत पडत आहे. बघा आता IPL एक खूप मोठा इव्हेंट आहे आणि जिथे इव्हेंट झाले आहेत ऑब्व्हियसली क्रिकेट आणि बॉलिवूड 2 खूप पॉप्युलर सब्जेक्ट आहेत इंडियामध्ये. तर तुम्ही दोघांना जर एकत्र कराल तर तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सीज मिळेलच. आणि कॉन्ट्रोव्हर्सीज सुद्धा अशी, की असं म्हटलं, की त्या पार्ट्यांमध्ये कोणता प्लेयर जाओ ना जाओ, एक प्लेयर आहे, युवराज सिंग, जो प्रत्येक पार्टीमध्ये असायचा. बघा आता चेन्नईची मुंबईची मॅच मुंबईमध्ये होते, तर मी त्या पार्टीमध्ये जाऊ शकत नाही. कारण मी तर पंजाबमधून खेळतोय. तर मला वाटतं हे ॲलिगेशन्स खूप खूप खराब आहेत. नेहमीच हे चुकीच्या पद्धतीने यूज केले जातात. तेव्हा तुम्ही चांगले खेळत असता, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या फेवरमध्ये असते. जेव्हा तुम्ही खराब खेळत असता, तर तुम्हाला रिलेट केलं जातं मुलींसोबत किंवा पार्टीमध्ये किंवा तुमच्या फिटनेस बरोबर नाहीये, तर आय थिंक दॅट्स अनफेअर. म्हणूनच तुम्ही चांगल्या प्रकारे जनतेला सांगूनच टाका, की खरं काय आहे. नाही खरं मी मी डिनाय नाही करत आहे, की मी बाहेर जातो.
पण 10 वर्षाच्या करिअरमध्ये मी आजपर्यंत कधी मॅचच्या आधी बाहेर नाही गेलो. आणि मी एक असा प्लेयर नाही आहे ज्याला पार्टी करणं पसंत आहे. खूप प्लेयर आहेत ज्यांना बाहेर जाणं पसंत आहे. पण बघा, एक इमेज बनली जाते कोणाकोणाची. इम्रान खान ज्यावेळेस पाकिस्तानचे कॅप्टन होते आणि खूप धुवाधार प्लेयर होते, बॉलर होते, बॅट्समन होते आणि खूप गुड लुकिंग होते तुमच्यासारखेच. थँक यू. तर त्यांच्या टी शर्टवर लिहिलेलं असायचं, बिग बॉयज प्ले ॲट नाईट. तर असं वाटतंय की तो टी शर्ट आता तुमच्या हातामध्ये आला पाहिजे. बघा, इम्रान खान खूप मोठं नाव होतं क्रिकेटमध्ये. हा टी शर्ट त्यांनीच घातला तर चांगला वाटेल. पण आय थिंक बिग बॉयज हॅव टू प्ले ॲट डे, ॲट द ग्राउंड. ओन्ली देन दे कॅन प्ले ॲट नाईट. आणि जे बिग बॉयज जेव्हा दिवसा खेळतात आणि हारतात, मग रात्री पबमध्ये जाऊन ते लोकांशी भांडण करत असतात. आणखी एक खराब एलिगेशन, जे की आउट ऑफ प्रपोर्शन गोष्ट झाली होती. आम्ही जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये खेळत होतो, ज्याला आता तुम्ही पब ब्रॉल म्हणता. तर सेंट एक आणखी लुशियामध्ये जे झालं होतं. हो, नो डाऊट आम्ही चांगले खेळलो नव्हतो. आणि गोष्ट खरं तर अशी झाली होती, की आम्ही संध्याकाळी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची मॅच होती किंवा कोणीतरी मॅच होती. आम्हाला ती पाहायची होती आमच्या हॉटेलच्या रूममधून. ती मॅच तिथे दिसत नव्हती. तर आम्ही सगळे तिथे असलेल्या, इकडे सगळे रेस्टॉरंट तसेच असतात. रेस्टॉरंटमध्ये बार असतात आणि सगळे रेस्टॉरंट असतात. आणि त्याला बोललं गेलं, की तो बार आहे, तो डिस्को आहे, रात्री 4 वाजेपर्यंत तिथे होतो, जे की खराब एलिगेशन आहेत. 9 वाजेपर्यंत आम्ही तिथे जेवण करत होतो. आणि अगदी स्पष्ट गोष्ट आहे, जर इंडियन टीम हरत आहे, जे लोक अमेरिकामध्ये वरून बघायला आलेत आणि ते नाखुश होते इंडियन टीम हारली म्हणून. आणि त्यांनी येऊन आमच्यामधल्या मुलांना उलट-सुलट म्हटलं. आणि आमची कोणी रिएक्शन अशी नव्हती, की आम्ही मारायला गेलो होतो. आम्ही त्यांना म्हटलं, की तुम्ही प्लीज डोंट टॉक लाइक धिस. आणि आम्ही सिक्युरिटीला म्हटलं, की तुम्ही यांना आमच्या इथून दूर करा. तर त्यांनी त्या लोकांना त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पाठवलं आणि आम्ही बाजूला येऊन आमचं जेवण जेवायला लागलो. बस इतकीच गोष्ट होती. इतक्या छान-छान गोष्टी झाल्या, पण बोर्डाने तुम्हाला नोटीस दिलं. हो, बघा आता बघा, तिथे लोक उपस्थित नव्हते, तर मीडिया जे काही सांगेल तेच आपण ऐकत असतो. आजच्या तारखेला आपण जर टीव्ही ऑन केला, तर जर आपण कोणाला ओळखतच नाही आणि जर आपण टीव्हीवर पाहिलं, तर आपल्याला तोच फीडबॅक येतो जो टीव्हीवर दिसते. तर त्यांनी आम्हाला विचारलं आणि आम्ही एक्सप्लेनेशन दिलं, की असं आम्ही इंडिया कंट्रीसाठी खेळत आहोत. आम्ही इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहोत. आणि आम्ही कधी अशी काही हरकत करणार नाही, ज्यामुळे आपल्या देशाला नावं ठेवतील. बघा, जर सचिन तेंडुलकर असते, राहुल द्रविड असते, तर कोणी नसतं म्हटलं त्यांनी भांडण केलंय. युवराज सिंग आहे तर म्हटलं नक्कीच केलं असेल. आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये मी कोणासोबतही भांडण नाही केलं. हे मीडियाचं परसेप्शन आहे, की मी भांडण करत असतो, मी खूप रागीट आहे किंवा मी खूप रूड आहे. पण आजपर्यंत मी कोणाबरोबर भांडण नाही केलं. हो, घरी केलं असेल, पण कधी पब्लिकमध्ये जाऊन असं मी कधी काही नाही केलं. हे ऐकून चांगलं वाटलं युवराज, की तुम्ही पब्लिकमध्ये कधी भांडण नाही केलं आणि ही इमेज तुमची अशी बनली आहे, की अपेक्षा करतोय, की ही इमेज तुमची जी क्रिकेट इंडस्ट्रीचा बॅड बॉयची जी इमेज बनली आहे, ती थोडी चेंज व्हावी. हो, अपेक्षा तर मी पण हीच करतोय. पण पण त्यासाठी काही करावं लागेल ना तुम्हाला. त्यासाठी काय करावे लागेल? मी 10 वर्षापासून प्रयत्न करतोय. काही करण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तुम्हीच सांगा. हे जनतेला विचारूया, जर जनतेजवळ काही आयडिया असेल तुमच्यासाठी. कारण ही जी इमेज आहे, ती पब्लिकच्या डोक्यामध्ये बनत असते. पण मला एक गोष्ट आणखी सांगायला आवडेल. तुम्ही जे पण बॅड बॉय इमेज बोललात किंवा पब्लिकची इमेज बोललात किंवा मीडियाची इमेज बोललात. मला तर आजपर्यंत कुणा मुलाने किंवा कुठल्या फॅनने मला आधी असं नाही म्हटलं, की तुम्ही क्लबमध्ये खूप छान नाचता किंवा किंवा तुम्ही रात्री 2 वाजता तुम्ही गाडी खूप जोरात चालवता. मला तर जे काही आजपर्यंत फॅन भेटले किंवा मुलगा भेटला, त्यांनी आजपर्यंत मला हेच म्हटलं, की तुम्ही खूप ब्रिलियंट फिल्डर आहात आणि तुम्ही षटकार कमालीचे मारता. तुम्ही आमच्या इंडियाची शान आहात. तुमची इच्छा आहे ना, ही जी बॅड बॉयची इमेज आहे, ही सुधारली जावी. त्याचा एकच पर्याय आहे. जेव्हा मैदानामध्ये उतराल, षटकार मारा. हो, प्रयत्न कायम राहतील.